नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर पाहू शकता मित्रांनो, पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ। तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी असणार आहे पोलीस भरतीच्या संदर्भात। संपूर्ण बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। तर बघा, पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ काय माहिती आहे, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, ऑफिशियली तुमच्यासमोर माहिती या ठिकाणी ओपन झालेली लोकमतमध्ये आलेली बातमी आहे। पाहू शकता बघा, लोकमत पेपरमध्ये आलेली बातमी, पोलीस भरती अर्जासाठी मुदतवाढ द्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर बघा, पाहू शकता पुणे पोलीस भरतीसाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, राज्यातील सर्वच जे काही पोलीस भरती आहे तर त्या पोलीस भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी ACBC प्रवर्गातील असंख्य उमेदवारांना प्रमाणपत्र आणि कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। तर बघा, तुम्हाला काय वाटते, पोलीस भरतीच्या अर्ज करण्यासाठीची मागणी या ठिकाणी योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ दिली पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल मुदतवाढ दिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचं आहे, आणि तुम्हाला वाटत असेल की मुदतवाढ नाही दिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहायचं आहे। आता या ठिकाणी पाहू शकता बघा, पोलीस भरती 2023 पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी दिनांक 5 मार्चपासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहेत। राज्य शासनाने मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे। अर्ज करण्यासाठी राज्यभरातील अनेक उमेदवारांना ACBC प्रमाणपत्र मिळवण्यात विलंब तसेच अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली होती, मात्र पुन्हा मुदतवाढीची मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता बघा, आजचीच बातमी आहे एप्रिल 19, पाहू शकता बघा 19 एप्रिल म्हणजेच आजच या ठिकाणी ही बातमी आलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। तुम्हाला काय वाटते, या ठिकाणी मुदतवाढ दिली पाहिजे का? मुदतवाढ दिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहा, नसेल वाटत तर नो लिहायचे। संपूर्ण बातमी पाहिलेली अपेक्षा आहे। तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।